मित्रांनो तुमच्यासाठी पण घ्या. हे जाणार पा कसं खाते त्याला आम्ही छोटं रानडुक्कर म्हणतो. गाजूर केलेलं गाईज बडे भाऊ काय आहे? हे थांब 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 माहिती का मला कोणी टेस्ट बघून द्याय नाही. बहुत बढिया आहे. थांब 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 आण आण रायटर बोलसी आता बाबाची आम्हाला थोडी थोडी भीती वाटायला लागलेली आहे, पण आम्ही चेहऱ्यावर त्यांना दिसून देणार नाही. आम्ही म्हणून तुमच्या मुलाचे मित्र आहे. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि गाईज आता आम्हाला खूप असं ऊन लागलेलं आहे आणि आमच्या आता एक परम मित्र आहे आवी भाई चव्हाण पुणे पोलीस. त्याला काय म्हणतात? आम्ही त्याला काय म्हणतात? त्याला आम्ही कुंडा म्हणतो. कुंडा फेमस असा कुंडा माझं तुझं बरं का, पण जाऊ दे आपलं. आता आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या मम्मीला काकूला म्हणू आम्हाला लिमलेट पाहत असतो लिमलेट टू आणि मग पुढचा सपोर्ट तुम्हाला काहीच आम्ही सांगू. आणि असंच बरं तोपर्यंत आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करीत राहा आणि आम्ही उन्हात ती कसं सर्वाइव्ह करतो ते बघत राहा. आम्ही अशाच उन्हात सर्वाइव्ह करतो, असं लिंबाचा ढेकळा घेतो त्यानं काहीच आपल्याला ऊन थोडं कमी लागतं. याच्यात जरा आयुर्वेदिक उपाय असतात ते तुम्हाला माहित नाही, मला पण माहित नाही आणि मला पण माहित नाही. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू, तुम्ही आम्हाला फॉलो करा. त्याला जेसीबी म्हणतात, त्याला जेसीबी म्हणतात आणि पुढे बोला पण काही जेसीबी म्हणतात. नाही काही जेसीबी तो एक कुंडामध्ये आणि हे आहे 2 पाण्याच्या टाक्या गाईज. इथं सैराट पिक्चर मध्ये 2 वर्ष शूटिंग झालती आणि आम्ही चाललो आता. आणि अशा प्रकारे आम्हाला लोक येडं समजतील म्हणजे आम्ही आता व्हिडिओ बंद करतो इथं गाईज. आम्ही आता टरबुजाच्या शेतात आलेलो आहेत गाईज. आणि जो टरबुजाचा मालक आहे जो टरबुजाचा मालक आहे तोच घरी राहिलेला आहे, कारण हा नाहीये, कारण की तोच घरी राहिलेला आहे. तो चाकू आणण्यासाठी गेलेला आहे. हे बघा टरबुजाचे टरकले तुम्हाला खाली दिसत असतील आणि घरी फोनवर बोलतोय ओरडतो. येतो अरे मुर्शाद काय म्हणतो तू काय म्हणतो? आणि इकडे फोनवर चालू आहे यांचं डिस्कशन. 4 वाजता काय म्हणतो? हे देखो ते टरबूज असते ते का समोरचं ते काय घाण करू बरोबर वांगे आहेत का ते? टरबूज कुठे आहे मग? यातच अरे मिरची तर टरबूज आहे काय. आतापर्यंत आम्हाला येड्यात काढेल ना चालेल. हे बघा टरबूज सगळं झालंय मग आम्हाला काय जळलेलं खायला आणलंय. त्याच्या खाली एक दिसू राहिला मला. कुठे हे इकडे टरबूज. चल हे दाखवते तुम्हाला. हा पण एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. वाव ये देखो हे चांगलं नाही. अरे ते फुटलेलं बिल होतं ते दुसरं बघ एखादं. हे तर एक चांगलं भेटलेलं आहे गाईस. काय माहिती हे कॅच एक जण मध्ये आज एक जण मध्ये उद्या एक जण मध्ये आज हा. एक जण मध्ये उद्या. कोणता फोडू? हे फोडू. लेफ्ट राइट वाला. और ये फोड राइटर बोलसी ए फेकून देते वो. आता दुसरा ते पण गंदा होता काय ज्याला दुसरं पडते. होय कडक आहे. अच्छा गाईस इथं देवाची जिरली आहे आता 2. अरे बाप देवानी माझ्यावरती फेकलेलं आहे. केशव कुठे रे? आणि केशवा गेलेला आहे चाकू आणण्यासाठी. गाईस आम्ही दुसऱ्याच्या नावावर टरबूज खायला आलो. तिकडे चांगलं टरबूज आहे असं म्हणते, आम्हाला जायचंय तिकडे. वावर दुसऱ्याच असल्यामुळे पण त्या मावशी पण दुसऱ्याच्यात. आम्हाला त्यांनी शिव दिलं तर आम्ही काही करू शकत नाही. त्यासाठी आम्ही त्यांचा मुलगा येईपर्यंत वाट पाहत आहोत. आणि त्यात काय तिकडे एक आजोबा आलेले धोतर धरून ते आत्तो करून त्याने जर एखादी शिवी दिली तर आम्ही असेच वापस पाळणार. सो त्याच्यामुळे आणि तशी बी आम्ही सगळे पोलीस भरतीमुळे असल्यामुळे आम्हाला रनिंग मध्ये कोणी हात धरू शकत नाही. आणि मी पण मॅरेथॉन पळालो तर मी बी थोडा बहुत पळू शकतो गाईच. सो हे बघा तिकडे ते दिसतात, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे दिसतात आजोबा. कुठे गेले रे आजोबा? ते गिन्नी गवताच्या पाठी हे इकडे आजोबा आहेत गाईस, ते आमच्या मागे पळू शकतात. सो त्याच्यामुळे आम्ही झूम केलं. सो त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात नाहीत गाईस, कारण की इथं टरबूज जे आहे ते सडलेले आहेत. हे बघा इथे सडलेले टरबूज आहेत. सो आम्ही तिकडं दूर जाण्याचा प्रयत्न करूयात. गाईत आमचा देव आता हाताने टरबूज फोडत जरा तो त्याची जिरलेली आहे. काही नाही आज 15 फोड. आणि ते बाबा आमच्याकडे आलेले आहेत आता हळूहळू. आणि त्या बाबाची आम्हाला थोडी थोडी भीती वाटायला लागलेली आहे, पण आम्ही चेहऱ्यावर त्यांना दिसून देणार नाही. आम्ही म्हणून तुमच्या मुलाचे मित्र आहेत. तरी त्याने आम्हाला शिवाय जर दिल्या गव्हर्नमेंटून आम्ही फास्ट तिथून पळत जाणार घरी. कदर बाबा आणि त्या बाबाची स्पीड थोडी वाढली आहे. ते आता धोतर घेऊन धरूनच आले. अरे बाबा जवळ येऊ राहिले. बाबा जवळ येतात गाईस, तुम्हाला दिसत असतील इथं बाबा येते बघा. आणि बाबाचे टार्गेट फक्त आम्ही आहेत.
बाबाच्या रडारवर सध्या आम्ही दोघं काय तिथले बाबा काय करू शकत नाही बाबा. स्वयंपाक हा डबल पीक पद्धती आहे. मिरच्यामध्ये त्यांनी टरबूजाचं पीक घेतलेलं आहे गाईस. तुम्हाला जर असं जर घेत असलं तर घेऊ नका. काय रे लय पैसे. यानं उत्पन्न कमी होतं. यानं आता हे बघा तुम्ही बघत असले मिरचा जो बाग आपलाच आहे त्याच्यावर थोडा प्रभाव कमी झालेला दिसतोय. प्रभाव हा प्रभाव जर कमी पडला आता आपण याच्यावर फवारणी करणार. तुम्ही आपल्याला 1 महिन्याच्या नंतर भेटा. आपण या वावरात कमीत कमी 2 लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ. अशा टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा. सबर करायचं. आता सब आणि आता आलेला आहे घराचा सॉरी शेताचा मालक चाकू घेऊन. आणि चाकू घेऊन आला हा. अरे का मेलेले टरबूज खाऊ घालतो का रे? ते केशव आता इकडे चला म्हणतो आम्हाला आता कोपऱ्यात घेऊन जायचं अक्का रे त्याचं. हा तिकडे येतो तू हो पुढं. थांब आण तुम्हाला वाटत असं माझा निशाणा चुकीचा पण शर्ट घाण होईल म्हणून शर्ट मारणार परत तो रडत बसतो. मग गाईज इकडे मोबाईल कुठे पाहिजे? ते मोबाईल होणार कारण घरी गेल्यावर त्याच्या आई त्याला म्हणजे इतके जण कशाला बोलले का? काहीच बोलला एक टरबूज आणणार त्याची आई त्याला काय सांगून टाकलं. गव्हर्नमेंट मध्ये काहीतरी म्हणून राहिले आम्हाला समजून नाही राहिलं. काय आम्हाला काही कळत नाही. आणि हा पे भाऊ बहिणीने घेतलेला एक टरबूज एक जळलेलं का होईना भाऊ बहिणी टरबूज आणलेलं आहे. काय सडलेलं आय थिंक. गाईज आमच्या बाबाला जास्त नॉलेज असल्यासारखं करतो पण त्याला झटका टरबूज माहिती. अरे फाड ना असं खराब वाटलं त्यांना फेकून देणे. फाड तुला म्हणलो मी नम्मा अरे वाजला सडलेले ते सडलेले उघडून राहिलाय. लाल हे लाल आहे तिकडे गाईज या अमोल म्हणतो टरबूज खराब आहे पण जाऊ द्या आम्ही आता फेकून देऊ. ते बघा त्याच्या आई गाडी. चाकू खुपसायचं त्याच्यात बघ हा आणि वाढायचं त्याला वरी वाकडं करून ओढायचं. चाकू मोडीशी खरंच. काही ना काही थांबा आता ते काढा त्याच्या बाहेर. आता काढते ते आज. गाईज आम्हाला टरबूज झाट नॉलेज नाही. आम्ही काय बाजारात टरबूज नाही ऐकलेली. काय पारावं ना का झालं. गाईज खायला चांगलं वाटतं मला. थोडा तुकडा पाहू दे खायला. कच्चेने आमचं आयतं टरबूज खाल्लेलं गाईज. हे थांब माहिती का मला कोणी टेस्ट बघून द्याय ना. यांची लागलेले भांडण टरबूज खाण्यासाठी. आणि या जनावरांनी डायरेक्ट टरबूज खायला सुरू केलेलं आहे. गाईज बडे भाऊ काय आहे त्यात कोणी तोंड लावलंय त्याच्यामुळे का हा लाल है दोनों बाजू लाल है. हे चांगले हे चांगले तिथं माल कमी. एक नंबर आहे गाई. मालक कुठे मालक हे तिकडे केशवा. हे मालक केशवा त्या अंधारामुळे दिसत नाही. ते जरा काळे येतं. त्याने असं भरपूर असा माल आणलेला इथं आता खाण्यासाठी. कच्चे तुम्ही या टरबूजाबद्दल काय बोलणार? लाल आहे एक नंबर माल आहे. ऐसा माल पाणी केले हो. पुष्पा का डायलॉग बोलू गाईज. हे देवा कोणती भाषा बोलतो आम्हाला काही कळत नाही. तो काय म्हणतो तर तो आम्हाला असंच अधून मधून टॉर्चर. हे आमचं जाणार गपचूप मोठाले तुकडे खायला लागले. हे बघा हे माकड पण इथं टचून पडलेलं आहे. व्हिडिओ नंतर काढू आपण. आता मालक टरबूज पण कापून द्यायला लागले. तर हे आमचे नवीन पोलीस झालेले त्यांना अजून ते टरबूज कापायचं माहित नाही. ते फोडी कापला आणि ती फोड आता मला देणार नाही. हे पांढरे निघलेले त्यामुळे काय खाण्यात गाईज. हे बघा पांढरे निघले. हे जाणार पा कसं खाते. त्याला आम्ही छोटं रानडुक्कर म्हणतो. हे रानडुक्कर असंच खात. तुम्हाला वाटत नसेल आता देवानी काहीतरी शिवी दिली पण ते आम्हाला काही कळले नाही त्यामुळे जाऊ द्या. ते दोघा भाऊ एकामेकाला टरबूज कापून द्यायचं तेच खात आहे. त्याने रानडुकराला अजून एक दिलेली रानडुक्कर त्याने आमोशेट कच्चीला पण एक फोड दिली. तिकडं फेकून हाणत आहेत गाईस ते. आणि हे जास्त टरबूज झाल्यामुळे जास्त थोडस वेड्यावानी करायला लागलीत.
आणि खूप टिपिकल टरबूज खातात गाईचे, टोपल्यामध्ये भोर आणून खातात. आणि हे इकडं केशव शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत. केशव बोड हाताने बोड. केशवने व्हिडिओ चालू असल्यामुळे इज्जतीवर आल्यामुळे त्याने फोडलेलं आहे हाताने गाईस. पहिले फुटले ना, हात झटकला त्यानं. आणि देवानी पण इकडे खांडच पाडलेला आहे खायचा. बाया थोडं माणसाने खाय रे. तो गाईस बघत राहा, अशा प्रकारे आम्ही खाते टरबूज खाते आम्ही. अशा प्रकारे आम्ही खाते टरबूज. तू आंघोळ करायला जाणार आहे ना, थोडा माती जातो त्यानं. हे बघा कसं खाते गाईस. हा शेताचा मालक आहे आणि हा शेतात आलेला चोर आहे. टरबूज खाण्याची एक नवीन पद्धती, भाकरी सारखं खाते, त्याच्यामध्ये हात घालू खाते. काय एकदा डबल घाला एकदा. आपल्या लोकांना पाहू दे, आपल्या लोकांना पाहू दे की टरबूज खाण्याची एक पण पद्धत आहे. अशी हात घालणे की त्याच्यात आपण फक्त व्हिडिओ मध्येच पाहत होतो गाईज. असली पुणे स्टार तर या असली पुणे स्टार तर या गाईज. अर्ध्या पाऊन तासापासून खातीत गाईज जवळपास. बघा खाऊ थकलेले आहेत. सिटारकाला पाडलं त्यांनी खाली. खाऊ थकलेले आहेत फार. धिंगाणा केलं. ओके कार्यक्रम झाला गाईज. हे बघा गाईज. हाऊ आर यू फिलिंग? खायला टरबूज संपत आलं बोलो ना. जनता जनार्दन पण शिवाय देईन तुला. तुला जायला काय पैसे पाठवतो काय? 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 5,00,000. ओय 500ची भेंडी संपली बरं का आपली. माणूस 500ची नोटीस बंडल आहे का मित्रांनो? तुमच्यासाठी पण घ्या. काय सीन होतो? केशव काय सीन होता? काही लोकांना सांग. मोठ्या भावाची बरं सांगतो थोडक्यात, सांग ना भाई. अरे बाहेर इन्सल्ट सांगू शकतो ना ते. इन्सल्टिंग आहे का? खतरनाक आहे. मी एवढं छोटस खाल्लंय आणि यांनी बघा काय केलंय राडा. हे बघा यांनी काय राडा केला ना. आता सध्या आम्ही हात धुवायला. याचं अंग खूप अस्वच्छ होतंय. सो अभी हम हात धुएंगे. सो अशा प्रकारे हा व्लॉग आम्ही येथेच एंड करते गाईस. उद्या आम्ही नवीन फंड करू, त्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे टरबूज फॉलो करायला उन्हाळ्याचे खात राहा. बाय बाय.